नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्कार। मग तर बघा, आज 28 सप्टेंबर 2025 वार रविवार। आज शारदीय नवरात्र उत्सवातील 7वा दिवस 7वी माळ। मग हा नवरात्रातील जी सप्तमी तिथी आहे म्हणजे जी 7वी माळ आहे, ही माता दुर्गेच्या 7व्या रूपाची पूजा करण्यासाठी, माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी, कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात असणारी जी नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी ही सप्तमी तिथी अत्यंत प्रभावी मानली जाते। मग बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात, आपल्या घरात, आपल्या कुटुंबात किंवा आपल्या जीवनात शत्रूंचा त्रास असतो। कधी कधी आपला शत्रू आपल्याला माहिती असतो, तर कधी कधी आपला शत्रू आपल्याला माहितीही नसतो। तुमचाही शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, काहीतरी शत्रुपीडा तुमच्या मागे लागलेली असेल, खूप तुमच्या आयुष्यात शत्रूंचा जाच असेल, तुमच्या घरातलाच व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या कुटुंबातला व्यक्ती सतत तुम्हाला काहीतरी इडापिडा करत असेल, ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने तुमचा विश्वासघात केलेला असेल, तर बघा, अशा शत्रूचा नाश करण्यासाठी म्हणजे अशा शत्रूला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी, त्याच्या त्रासातून आपली मुक्तता करून घेण्यासाठी आज असणारी ही सप्तमी तिथी अत्यंत प्रभावी आहे। आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सप्तमीला करावायचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। 5 लवंग आणि 1 हिरवी मिरची, 5 लवंग आणि 1 हिरवी मिरची या 2 गोष्टींनी जर तुम्ही हा एक उपाय आज सप्तमी तिथीला केला तर तुमच्या आयुष्यात कधीच कुठला शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही। तुम्हाला कितीही शत्रूंचा त्रास असेल, सतत व्यवसायात अपयश शत्रूमुळे येत असेल, तुमचा छान धंदा वगैरे चालू आहे, सगळं काही यश मिळत आहे, पण अचानक तो धंदा बसलेला आहे, अचानक तुमच्याकडे पैसा येणं बंद झालेला आहे, म्हणजे तुमचाच शत्रू तुम्हाला त्रास देत आहे, कुटुंबातला एखादा व्यक्ती तुमच्यावरती जादूटोणा करत आहे, तुमच्या दारात, तुमच्या घराच्या समोर काहीतरी लिंबू वगैरे आणून टाकत आहे, सतत तुमच्या मागे काहीतरी पिढा लावत आहे, तुम्हाला नजर लावत आहे, तुम्हाला आजारी म्हणजे तुम्हाला तुमच्या मागे काहीतरी आजार लावत आहे, तुमच्या घरात काहीतरी आजारपण आणत आहे। बऱ्याच वेळा बघा असं घडतं, असं होतं की आपल्या शेजार पाजारचे लोक किंवा आपल्या जवळचे लोक आपल्याला खूप त्रास देतात। आता ही त्रास देणारी लोकच आपली शत्रू असतात। हीच शत्रू आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी आज सप्तमी तिथीला सकाळपासून रात्री 12 पर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता। आता हा उपाय करण्यासाठी 1 हिरवी मिरची लांब असणारी घ्यायची आहे, थोडी मोठी आणि लांब असेल अशी हिरवी मिरची घ्यायची आणि त्याच्यासोबत शाबीत असणाऱ्या 5 लवंगा, म्हणजे ज्या लवंगांना फूल असतील, व्यवस्थित फूल असतील अशा 5 लवंगा, घरातील एखाद्या छान ठिकाणी जिथे तुम्हाला कुणी काही विचारायला येणार नाही किंवा कुणीही तुम्हाला रोकायला टोकायला येणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला हा उपाय, ही रेमेडी करण्यासाठी बसायचं आहे। छान एक आसन घ्या, आसनावरती बसा। आता आपल्या समोर एक प्लेट ठेवा, एक छोटी प्लेट, त्या प्लेटमध्ये ही हिरवी मिरची ठेवा। आता तुम्हाला एक पेन घ्यायचा आहे, लाल, हिरवा, पिवळा कुठल्याही रंगाचा पेन घेऊ शकता। जो पेन तुम्ही घेतलेला आहे त्या पेनाने त्या हिरव्या मिरचीवरती आपल्या शत्रूचं नाव लिहायचं। समजा तुमच्या घराच्या शेजारी एखादा शत्रू आहे, ज्याचं नाव प्रवीण आहे, तर प्रवीण लिहा। तुमचीच मैत्रीण आहे जी तुम्हाला त्रास देते, जिचं नाव आहे तृषा, तुम्ही तिचं नाव लिहा। तुम्हाला त्या हिरव्या मिरचीवरती कमीत कमी 3 जणांचं नाव लिहायचं आहे। तुमचा एकच शत्रू असेल, एकाचं नाव लिहा। तुमचे 2 शत्रू असतील, तुम्ही दोघांचे नाव लिहा। तुमचे 3 शत्रू असतील, तुम्ही तिघांचे नाव लिहा। पण 3 पेक्षा जर तुमचे जास्त शत्रू असेल तर फक्त त्या हिरव्या मिरचीवरती शत्रू असं लिहा। शत्रुपीडा आहे माहिती, पण शत्रूचं नाव माहिती नाहीये, तर मग त्या हिरव्या मिरचीवरती फक्त आणि फक्त शत्रुत्व असं लिहा। ठीक आहे। हे लिहिल्यानंतर तुम्हाला एक सुई घ्यायची आहे। बघा, ज्या सुईने आपण माळ गुंफतो, फुलांचे हार बनवतो, तीच टोकदार सुई। आता या सुईने त्या हिरव्या मिरचीला तुम्हाला 7 होल पाडायचे आहेत, छोटे छोटे 7, अगदी तुम्ही टच होऊन म्हणजे बाजूबाजूला पाडले तरीही चालतील, जसे तुम्हाला जमतील तसे, पण तुम्हाला 7 होल पाडायचे आहेत। 7 होल त्या हिरव्या मिरचीला तुम्ही पाडले। आता तुमच्याकडे मिरची थोडी छोटी आहे आणि 7 होल शक्य नाही, तुम्ही 5 होल पाडले तरीही चालतील, 5 किंवा 7
तुम्हाला छोटे छोटे होल त्या सुईने पाडायचे आहेत आणि त्याच्यानंतर समजा तुम्ही 5 होल पाडलेत तर तुम्हाला 5 लवंग घ्यायचे आहेत. तुम्ही 7 होल पाडले तर तुम्हाला 7 लवंग घ्यायचे आहेत. जेवढे तुम्ही हिरव्या मिरचीला छोटे छोटे छिद्र म्हणजे होल पाडलेले आहेत तेवढे लवंग घ्यायचे आहेत आणि घेतलेले सर्व लवंग जे आहेत ते तुम्हाला त्या हिरव्या मिरचीमध्ये तुम्हाला दाबायचे आहे. ठीक आहे. आता जे घेतलेले लवंग आहेत ते हिरव्या मिरचीमध्ये दाबले की त्याच्यानंतर ही हिरवी मिरची लवंगांसकट, बघा लवंगांसकट ही हिरवी मिरची आपल्या देवघरात जिथे तुम्ही घट मांडलाय तिथे ठेवायची आहे. घट नाही मांडलाय तुम्ही अखंड दिवा लावलाय त्याच्या समोर ठेवू शकता. नाही काहीच देवघरात एखादी माता लक्ष्मीची तस्वीर, मूर्ती, टाक, श्रीयंत्र असेल त्याच्या समोर ठेवू शकता. काहीच नाही तर देवघरामध्ये एखादी सुपारी तरी असेल त्या सुपारीच्या समोर ठेवू शकता. एक 15 मिनिटं तरी तुम्हाला ही हिरवी मिरची तिथेच ठेवायची आहे. तिथे आसन घालून बसायचं आहे. तुमचा जो शत्रू असेल, ज्याचा त्रास असेल त्याचा नाश करण्यासाठी, ते शत्रुत्व दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर 3 वेळा महाकाली स्तोत्र म्हणायचं आहे. तुम्हाला महाकाली स्तोत्र येत नसेल तर तुम्ही 3 माळी महाकाली स्तोत्राचा जप करा. बघा महाकाली स्तोत्र मोठं आहे. हे स्तोत्र तुम्हाला येत नसेल नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, मला वाटते दुर्गा सप्तशतीच्या पाठात सुद्धा आहे. पण तुम्हाला शक्य नसेल किंवा नाहीच जमणार त्यांनी महाकालीचा जो मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम महाकाली माताय नमः या मंत्राचा 3 माळी जप करा. ओम ह्रीम श्रीम क्लीम महाकाली माताय नमः. 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 ठीक आहे. या मंत्राचा तुम्हाला 3 माळी तरी कमीत कमी जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर ही हिरवी मिरची तिथून उचलायची आहे, घराच्या बाहेर यायचं आहे आणि घराच्या बाहेर कुठेही माती दिसेल त्या मातीमध्ये ही हिरवी मिरची जी आहे ती त्या लवंगांसकट गाढायची आहे. माती थोडी बाजूला करा, एक छोटासा खड्डा करा, त्या खड्ड्यात ही मिरची टाका, वरून माती टाका आणि हिरवी मिरची जी आहे ती त्या मातीमध्ये दाबा. बघा हा उपाय जरा सप्तमी तिथीला तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात असणारी जी काही शत्रुपीडा असेल, जो तुम्हाला शत्रूंचा त्रास असेल, कितीही मोठा त्रास असेल किंवा किती काही असू दे, ते सगळंच्या सगळं आजच्या दिवसात, आज या सप्तमी तिथीला कायमचं नष्ट होईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.